कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मिळकतधारकांची घरफाळा बिलं तयार करण्याची जबाबदारी सध्या ॲसेंटेक या कंपनीकडे आहे। या कंपनीनं एप्रिल महिन्यापासून 1,65,000 घरफाळा बिलं तयार केली आहेत। या बिलांमध्ये मिळकतधारकांच्या नावांमध्ये गोंधळ असल्याचं मिळकतधारकांचं म्हणणं आहे। घर अथवा फ्लॅट खरेदी केल्यानंतर संबंधितांच्या नावानं घरफाळा बिल येणं आवश्यक असताना बिलावर मूळ मालकांची नावं असल्याबद्दलच्या तक्रारी समोर येऊ लागल्यात। याबाबत कर निर्धारक सुधाकर चल्लावाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागील वर्षापर्यंत बिलांवर भोगवटादारांची नावं असायची, त्यामुळे यातील अनेक बिलं परत येत असल्यामुळं यावर्षी महापालिकेकडील नोंदीनुसार मालक आणि भोगवटादार अशा दोघांचीही नावं बिलावर छापण्यात आली आहेत असं सांगितलं। ज्या मिळकतधारकांनी मिळकती खरेदीनंतर नावं बदललेली नाहीत त्यांनी ती बदलून घ्यावीत असं आवाहन चल्लावाड यांनी केलंय। कोल्हापूर महानगरपालिकेने सन 2025-26 या आर्थिक वर्षातील 1,65,000 मिळकतधारकांची बिले जनरेट करून ती पोस्ट विभागामार्फत पाठवलेली आहेत। जेव्हा बिले पोस्टामध्ये मार्फत मिळकतधारकांना मिळालेली आहेत तेव्हा बरेच मिळकतधारकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की तो मागच्या वर्षीचं बिल माझ्या नावाने येत होतं आणि या वर्षीच्या मिळकतीच्या ह्याच्यावरती बिल्डरांचं नाव आहे। तर या द्वारे मी स्पष्ट करू इच्छितो की एखादी मिळकत झाल्याच्या नंतर त्या मिळकतीचं नाव हस्तांतर करून घेणे आवश्यक आहे। मागच्या वर्षीपर्यंत महानगरपालिकेनं भोगवटादारांच्या नावानं बिल हे केलेलं होतं। या वर्षी मात्र मिळकत मालक आणि भोगवटादार ह्या दोन्ही नावाची छपाई बिलावरती केलेली आहे। ज्या मिळकतधारकांनी अद्यापही आपलं नाव हस्तांतर महानगरपालिकेमधून करून घेतलेलं नसेल त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी महानगरपालिकेची विहित शुल्क भरून आणि विहित कागदपत्र जमा करून आपल्या मिळकतीचं नाव हस्तांतर करून घ्यावं। कर निर्धारक सुधाकर चल्लावाड बिलांवरील नावांमध्ये गोंधळ नसल्याचं सांगत असताना घरफाळा विभागातील काही अधिकारी कर्मचारी बिलांवरील नावात नव्या कंपनीकडून गोंधळ करण्यात आल्याचं सांगतायत। महापालिकेकडील नव्या ठेकेदार कंपनीच्या कामातील चुकीमुळे मिळकतधारकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतोय।